देशापासून दूर राहून सेवेची आस लावून बसलेल्या भारतमातेसाठी ज्ञानगंगेस मस्तकी धरू पाहणाऱ्या आणि सतत राष्ट्रीयत्व जागृत असणाऱ्या माझ्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तमाम आरोग्य सैनिकांनो, जीवलगांनो, आज स्वातंत्र्याच्या 79व्या वर्षात प्रवेश करताना तुमच्याशी संवाद साधण्याचा उचित योग साधू पाहणाऱ्या आणि अहंकार नाही पण अभिमानाने सांगता याव्या अशा देशभक्तीच्या व्याख्या साकार करू पाहणाऱ्या माझ्यासारख्या व्यासपीठ पूजकाच्या तुम्हा सर्व भारतीयांना सर्व काळ सकल शुभेच्छा. खरं तर हजारो लाखो वर्षांपासूनच विविधतेत एकता आणि सहिष्णुतेची शिकवण देऊ पाहणारा हा भारत देश आणि हजारो बलिदानांच्या परंपरेतून उभा राहिलेला हा स्वातंत्र्य सूर्य आणि त्याच स्वातंत्र्याचं, त्याच स्वराज्याचं गेल्या 78 वर्षांपासून सुराष्ट्रात रूपांतर करू पाहणाऱ्या तुमच्या आमच्यासारख्या मनाने आणि बुद्धीने तरुण असलेल्या युवानांच्या राष्ट्रीयत्वाला नमस्कार करत दूरदृष्टीने येणाऱ्या आव्हानांकडे नजर टाकण्याचा हा दिवस आहे. पण हे राष्ट्रीयत्व म्हणजे नेमकं काय? जो भारत देश गेल्या हजारो लाखो वर्षांपासून ज्या संस्कृतीच्या तळामुळाशी असलेल्या अभंग विचारांवर आजही खंबीरपणे उभा आहे, ती संस्कृती म्हणजे नेमकं काय? भारताचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर तिथली संस्कृती समजून घ्यावी लागेल. तिथली संस्कृती समजून घ्यायची असेल तर तिच्या तळामुळाशी असलेल्या सहिष्णुता आणि सर्वसमावेशकतेचा विचार आम्हाला शिरोधार्य मानावं लागेल. एकम सद्विप्राहा बहुधा वदंती. सत्य एक आहे, त्याच्याकडे जाण्याचे मार्ग अनेक आहेत. तुमच्या मनाला पटेल, तुमच्या मनाला आवडेल असा एक मार्ग निवडायचा, पण अंती मात्र आपला मुक्काम एकच. पण म्हणून माझाच मार्ग खरा, माझाच देव खरा, माझ्याच देवाने पाठवलेला त्याचा प्रेषितच खरा, माझ्या देवाने त्याच्या प्रेषिताला दिलेला ग्रंथच काय तो खरा, असं म्हणत हिंसाचाराची शिकवण देणारा, हिंसाचाराचा रस्ता दाखवणारी आमची संस्कृती कधीही नव्हती. याउलट अहिंसा परमो धर्म, धर्म हिंसा तथैवच म्हणत जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत हृदयस्थ राम जपणाऱ्या गांधीजींसारखे महात्मा याच भूमीत जन्माला आले. मात्र दुर्दैव या देशाचं की जगाच्या व्यासपीठावर गांधीजींसारख्या महापुरुषांच्या चारित्र्याचे शिंतोडे उडवणारे खरकट्या बुद्धीचे हरामखोर आजही आम्हाला पाहायला मिळतात. वी आर दी रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ इंडिया असं म्हणत हितभर पोटाची टिचभर खळगी भरण्यासाठी चोऱ्यामाऱ्या करणारे सोकॉल्ड सुशिक्षित आजही आम्हाला पाहायला मिळतात. परकीयांनी फेकलेल्या पद आणि प्रतिष्ठेच्या तुकड्यासाठी आपली असामान्य बुद्धिमत्ता परदेशीयांचे तळवे चाटण्यात वाया घालवणारे दुतोंडी सापही आज आम्हाला पाहायला मिळतात. आणि यांचा बंदोबस्त लावायचा म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या राष्ट्रीयत्व जागृत असणाऱ्या युवानांना लढावं लागेल. आणि जर लढायचंच असेल, ठेचायचंच असेल या विषारी प्रवृत्तीला, तर आम्हाला शस्त्र उचलावं लागेल. होय, आम्हाला शस्त्र उचलावं लागेल शिक्षणाचं, आम्हाला शस्त्र उचलावं लागेल आरोग्याचं, आम्हाला शस्त्र उचलावं लागेल संविधानाचं, लोकशाहीचं आणि रामकृष्णांचंही. पण त्याचबरोबर जर मिळालेल्या स्वराज्याचं स्वराष्ट्रात रूपांतर करायचं असेल तर आम्हाला आमची देशभक्तीसुद्धा समजून घेतली पाहिजे की आमची देशभक्ती म्हणजे नेमकं काय, आमची देशभक्तीची व्याख्या तरी काय. खरं तर आज 78 वर्ष स्वातंत्र्याचा हा सूर्य पाहिल्यानंतर आज आमच्या देशभक्तीच्या व्याख्या म्हणजे स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत असणं. आणि त्यामुळेच आजपासून आपण निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत बनण्याचा प्रयत्न करूया, किंबहुना याहूनही करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय बोलावे.